हिला कृष्णाची गाय म्हणून ओळखली जाते। आपण या ठिकाणी पाहू शकता ही सहिवाल गाय आहे। तर 2200 ते 2300 हे तिचं ॲव्हरेज दूध उत्पादन आहे प्रतिवेत आणि 1500 ते अगदी 3000 लिटर प्रतिवेत दूध उत्पादन द्यायची क्षमता ह्या सहिवाल गायीमध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता ही रेड सिंधी गाय आहे। देशामध्ये आता सध्या फक्त 0.4% एवढ्याच गायी प्युअर शिल्लक राहिलेल्या आहेत। ही देवणी गाय आहे। आपण पाहतो की महाराष्ट्रातील एकमेव ही गाय दुहेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। ही पश्चिम महाराष्ट्राची शान म्हणजे आपली खिलार गाय आहे। नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र। महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प 2020 साली चालू केलेला आहे। या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी ह्या गायींचं संवर्धन, संगोपन व त्यांचा तुलनात्मक अभ्यास आपण महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये करत आहोत। महाराष्ट्रामध्ये दुधासाठी अशी प्रसिद्ध गायी नाही, ह्या गोष्टीचा विचार करून हा प्रकल्प आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे। आता ह्या गायींची निवड का केली हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। देशी गाय म्हटलं की दूध खूप कमी देतात किंवा त्या दूध देत नाहीत, हा गैरसमज खूप मोठा शेतकऱ्यांमध्ये आहे। परंतु एकंदरीत आपण जुन्या काळामध्ये जरी गेलो, थोडंसं डोकावून पाहिलं तर आपल्या सहिवाल असेल किंवा गीर असतील किंवा लाल सिंधी असतील, ह्या गायीसुद्धा प्रतिवेत 1500 ते 2500 3000 लिटर दूध देण्याची क्षमता त्यांची होती। परंतु मधल्या काळामध्ये ज्यावेळेस संकरित क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम आला, त्यामध्ये आपण ह्या आपल्या ज्या दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या गायी किंवा देशातील एकंदरीत गायींकडे थोडंसं दुर्लक्ष झालं। त्यामुळं अनेक गायी ह्या आता सध्या त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात घटलेली आपल्याला दिसत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता ही सहिवाल गाय आहे। आपण एकंदरीत हे जे रेफरन्सेस पाहिले, संदर्भ पाहिले, तर देशातील सगळ्यात जास्त दूध देणारी गाय जर पाहिली तर ही आपण सहिवाल म्हणून तिला ओळखलं जातं। हिचं मुख्य स्थान हे मूळ स्थान हे पंजाब, हरियाणा किंवा राजस्थान बॉर्डर यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं। हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही 0 डिग्री सेल्सिअसपासून ते अगदी 49-50 डिग्री सेल्सिअसमध्ये विविध वातावरणामध्ये ही तग धरण्याची क्षमता आहे। तिचं फॅट पर्सेंट पाहिलं तर सर्वसाधारणपणे 4.5 ते 5 डिग्री फॅट आपल्याला या ठिकाणी पर्सेंट फॅट आपल्याला पाहायला मिळतं। दूध उत्पादन क्षमता ही जी जर 1948-49चे संदर्भ पाहिलं तर हिचं हायेस्ट दूध त्यावेळेस 35 लिटर होतं आणि प्रतिवेत आपण जर दूध उत्पादन क्षमता पाहिली तर 2200 ते 2300 हे तिचं ॲव्हरेज दूध उत्पादन आहे प्रतिवेत आणि 1500 ते अगदी 3000 लिटर प्रतिवेत दूध उत्पादन द्यायची क्षमता ह्या सहिवाल गायीमध्ये आहे। आणि ह्या गायीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आता सध्या ही गाय 27 देशांमध्ये आहे। आता आपण या ठिकाणी पाहू शकता ही गीर गायी आहे। गीर ही अगदी आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवरती नावाजलेली गाय आहे। ब्राझीलचं उदाहरण घेतलं तर सगळ्यात जास्त गीर गायींची संख्या आता परदेशामध्ये ब्राझीलमध्ये आहे आणि ब्राझीलमधून अगदी विविध देशामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा तिचं सिमेन आता सध्या इम्पोर्ट होत आहे। गुजरातमध्ये अतिशय प्रसिद्ध गायी आहे। ह्यामध्ये सुद्धा उपजाती 11 आहेत, वेगवेगळ्या 11 ब्लड लाईन आहेत। त्याप्रमाणे त्याचे दूध उत्पादन क्षमतासुद्धा 2000 लिटर ते 3000 3500 लिटर प्रतिवेत इथे त्यामध्ये आहे। आणि महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपल्या ज्या मुख्य जाती आहेत त्यांच्या संख्येपेक्षा गीर गायींची संख्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। आता देशी गाय म्हटलं की लोकांमध्ये असा समज झालेला आहे की देशी गाय म्हणजे फक्त गीर गाय, असा सुद्धा समज लोकांमध्ये झालेला आहे। ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जाता तर गीर गायचं दूध आहे का हीच विचारणा केली जाते। त्यामुळे ही देशी गायमध्ये सगळ्यात प्रसिद्ध गाय आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा खानदेश असेल, गुजरात बॉर्डर असेल, या भागामध्ये आपल्याला ही गाय खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते। विशेष करून ही जी शिंग आहे किंवा खंदा आहे, हिचा जो बांधा आहे, त्यामुळे ही गाय विशिष्टपूर्ण आपल्याला ओळखता येते। आपण या ठिकाणी पाहू शकता ही रेड सिंधी गाय आहे। सिंध प्रांतातली सगळ्यात प्रसिद्ध गाय ही रेड सिंधी आहे। सहिवालपेक्षा कलर हा तिचा डार्क असतो, डार्क ब्राऊन कलर असतो। रेड सिंधी गायच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर देशामध्ये फक्त 2च ठिकाणी रेड सिंधी गाय आता सध्या उपलब्ध आहेत। एक म्हणजे कृषी महाविद्यालय धुळे
आणि दुसरं म्हणजे कालशी उत्तराखंडमध्ये कालशी हे रिसर्च स्टेशन आहे, त्या ठिकाणी आपल्याला रेड सिंधी प्युअर रेड सिंधी पाहायला भेटतात। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या संशोधन केंद्र म्हणजे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागामध्ये 1887 साली रेड सिंधी गायींचं संशोधन या ठिकाणी होतं आणि ह्या प्रकल्पामध्ये 600 रेड सिंधी गायी या ठिकाणी उपलब्ध होत्या दुधासाठी आणि जे दूध उत्पादित होतं ते जे शासकीय अधिकारी आहे त्यांना त्याचं वाटप केलं जायचं। परंतु नंतर संकरित काळाची स्कीम आल्यानंतर क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम आल्यानंतर ह्या गायी सगळ्या कृषी महाविद्यालय धुळे येथे ट्रान्सफर करण्यात आल्या। ह्या गायींची दूध द्यायची क्षमतासुद्धा अगदी 2800 ते 3000 लिटर प्रति वेत एवढी आपल्याला पाहायला भेटते। परंतु देशामध्ये आता सध्या फक्त 0.4% एवढ्याच गायी प्युअर शिल्लक राहिलेल्या आहेत। पूर्णतः बऱ्यापैकी गायी ह्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत। आता आपण ही पाहू शकता ही राठी गाय आहे। राठी गाय म्हणजे हा 3 गायींचा संगम आहे। सहिवाल, थारपारकर आणि लाल सिंधी ह्या गायींपासून तयार झालेली ही राठी गाय आहे। राजस्थानमधील बिकानेर हे तिचं मूळ स्थान आहे आणि विशेष करून तिथं जो राठ समाज आहे त्या राठ समाजाने ही गाय एक प्रकारे त्याचं संगोपन पालन हे अगदी 100-200 वर्षापासून चालू केलेलं आहे। हिचं वैशिष्ट्य म्हणजे सहिवालचं ब्लड लेवल ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे दूध उत्पादन क्षमता अगदी सहिवाल एवढीच आहे आणि त्यामुळे वाळवंटामध्ये म्हणजे राजस्थान बिकानेर ह्या भागामध्ये आम्ही सुद्धा त्या गायी सर्व तिथून आणलेल्या आहे। ज्या ठिकाणी त्यांना चारा खायला नाही त्या ठिकाणी ह्या गायी चरण्यासाठी सोडल्या जातात आणि त्या तेवढ्या चाऱ्यावर त्या अगदी 16 लिटर 17 लिटर ते 20 लिटरपर्यंत हे दूध देण्याची क्षमता ह्या राठी गायीमध्ये आपल्याला पाहून मिळते। आता आपण ही पाहू शकता ही थारपारकर गायी आहे। थारपारकर म्हणजे थार वाळवंट पार करून जायची क्षमता ज्या गायीमध्ये आहे तिला आपण थारपारकर म्हणतो आणि ह्या थार वाळवंटामध्ये गायी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते। देशामध्ये फक्त 0.3% गायी ह्या थारपारकरच्या शुद्ध राहिलेल्या आहेत। अनेक त्याच्यामध्ये मिक्सिंग झालेलं आहे, नागोरी असेल किंवा अगदी हरियाणा गाईचं सुद्धा ब्लड ह्या गायींमध्ये मिक्स झालेलं आहे। त्यामुळं प्युअर गाई थारपारकर मिळणं हे अतिशय दुर्मिळ झालेलं आहे आणि एकंदरीत आपण ह्या 5 ब्रीडच्या बाबतीत बघितलं तर ही रेड सिंधीसुद्धा खूप दुर्मिळ व्हायचं कारणमध्ये सिंध प्रांतामध्ये ह्या सर्व जास्त गायी आहेत आणि होत्या आणि त्यामुळे खूप गायींचं त्या ठिकाणी क्रॉस झाल्यामुळे आपल्याला ह्या प्युअर गाय मिळणं सुद्धा अलीकडे खूप अवघड झालेलं आहे। आता थारपारकरच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर दुसरं तिला कृष्णाची गाय म्हणून ओळखली जाते। त्यामुळे अलीकडे शेतकरी असेल सेंद्रिय शेतीसाठी असेल किंवा स्वतःच्या दुधाला पाळण्यासाठी ह्या गायीला खूप मोठ्या प्रमाणात प्रेफरन्स देतात। मध्ये आम्ही सुरतगडला गेलतो त्या ठिकाणी ह्या गायीची किंमत अगदी 2.5 लाख ते 3 लाख एवढी एका गायीची किंमत त्या ठिकाणी संशोधन केंद्रावरती बोली लावली होती। त्यामुळे ही गायी रेड सिंधी गाय आणि थारपारकर गाय ह्या अलीकडे देशामध्ये खूप दुर्मिळ होत चाललेल्या आहेत। त्यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान असेल किंवा आपण टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान म्हणतो त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ह्या गायींची संख्या आपल्याला कशी वाढवता येईल ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत। आता महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याकडे एकूण 6 ब्रीड आहे। त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी पाहू शकता ही डांग्या आहे, ही कोकण कपिला आहे, ही गवळाऊ आहे, देवणी आहे, लाल कंदरे आहे आणि खिलार आहे। आता डांगीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ही तिचं काही वैशिष्ट्य आहे। तिची तेलकट चमडी ही नैसर्गिकरित्या त्या चमडीवरती तेलकटपणा जास्त असतो, त्यामुळे पावसाळी प्रदेशात तग धरण्याची क्षमता ह्या डांगी गायींची आहे। ही महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती सुद्धा आढळते आणि गुजरातच्या डांग विभागामध्ये सुद्धा ही डांगी गाय आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते। आता पुढं ही कोकण कपिला ही खास कोकणातलीच गाय आहे। कोकण कपिला गायीचं रजिस्ट्रेशन आता बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने केलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला हा ब्लॅक कलर एक पाहायला भेटतो, ब्राऊन कलर एक पाहायला भेटतो किंवा ब्राऊन ब्लॅक कलरसुद्धा आपल्याला ह्या गायींमध्ये पाहायला मिळतो। आता ह्या गायीची दूध उत्पादन क्षमता आता सध्या ही 1 महिन्यापूर्वी वेलेली आहे। तिची 5.5 लिटर दूध प्रतिदिवस आम्हाला ही गाय दूध देत आहे। म्हणजे कोकणाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जो चारा उपलब्ध आहे
त्या चाऱ्यातून शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे 2 ते 3 लिटर दूध उत्पादन द्यायची क्षमता ही ह्या कोकण कपिलाची आहे. कोकणामध्ये काय होतं की आपल्या संकरित गायी असतील किंवा जर्सी गाय असतील किंवा अगदी गीर असतील की ह्या दूध देणाऱ्या गायी त्या दमट वातावरणामध्ये तग धरू शकत नाहीत, परंतु ही कोकण कपिला ही दमट वातावरणामध्ये तग धरण्याची क्षमता ही तिची जास्त आहे. आता ही विदर्भातील गवळव गाई आहे. गवळवसुद्धा दुधासाठी विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हे ब्रीड आपल्याला पाहायला भेटतं. तिची उत्पादन क्षमता सर्वसाधारणपणे 750 ते 850 लिटर प्रति वेत आहे आणि ही सुद्धा आता सध्या पाहिलं तर ती नामशेष व्हायच्या मार्गावरती आहे. उष्ण बंधामध्ये जिथं उष्ण तापमान आहे त्या ठिकाणी तग धरण्याची क्षमता ह्या गवळव जातीची आपल्याला पाहायला मिळते. ही देवणी गाय आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रातील एकमेव ही गाय दुहेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आपण खिलार पाहत असाल, लाल कंदार पाहतो, गवळाव पाहतो, कोकण कपिला, डांगी ह्या सगळ्या ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु ही देवणी गाय ही दूध उत्पादन व ओढ कामासाठी अशा दुहेरी उत्पादनासाठी महाराष्ट्रातली एकमेव ही गाय आपल्याला पाहायला भेटते. सर्वसाधारणपणे 1000 लिटर ते 1100 लिटर प्रतिवेत दूध उत्पादन क्षमता ह्या गायींची आहे आणि काही शेतकऱ्यांकडे ह्या गायींनी अगदी 12 लिटर ते 14 लिटरसुद्धा दूध आपल्याला महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये दिलेलं आहे. ही मराठवाड्यातली लाल कंदार गाई विशेष करून ओढ कामासाठी खूप प्रसिद्ध आहेत. आपण ज्यावेळेस ऊस वाहतुकीसाठी किंवा शेती कामासाठी ह्या गाईला खूप प्राधान्य दिलं जातं. मराठवाड्यातल्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तग धरते. सर्वसाधारणपणे आपल्याला ही जी दूध उत्पादन क्षमता 3 लिटर ते 5 लिटरपर्यंत आपल्याला प्रतिदिवस भेटते. प्रतिवेत जर आपण विचार केला तर ही 550 ते 750 लिटर प्रतिवेत दूध द्यायची तिची क्षमता आहे. ही पश्चिम महाराष्ट्राची शान म्हणजे आपली खिलार गाई आहे. आता सध्या शासनाने बैलगाड्यांना शर्यतीला परमिशन दिल्यामुळे ही जी मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती म्हणून एकतरी खिलार आपल्या गोट्यामध्ये असावी ह्या भावनेने असंख्य शेतकरी अजून ह्या खिलार गाईला तिची जपणूक केली जाते. अगदी पिढ्यानपिढ्या हे सर्व आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. ह्यामध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे 5 उपजाती आहेत. त्यापैकी आपली ही खिलार पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली ह्या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. ही जास्त करून ओढकाम असेल किंवा शर्यतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. खिलार प्रसिद्ध व्हायचं कारण म्हणजे ही सगळ्यात आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या जाती आहेत त्यापैकी सगळ्यात चपळ जात शर्यतीसाठी किंवा कामासाठी ही खिलार म्हणून आपण पाहतो. बाकीच्या जाती ह्या दूध उत्पादन किंवा ओढकाम ह्या दुहेरी गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. तिची शरीर रचना जर तुम्ही पाहिली तर एकदम कंटक तिचे शरीर रचना आहे. त्यामुळं आपल्याला शर्यतीसाठी ओढकामासाठी ह्या गाईचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये केला जातो. आता हिच्या उपजाती आटपाडी खिलार आहे, मसवड आहे, तपडी आहे आणि नकली खिलार आहे. खानदेशमध्ये सुद्धा आपण खानदेश खिलार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. हे वेगवेगळे क्रॉस आहेत किंवा कलरवरून ह्यांचे आपण उपजाती आपण ह्या ओळखल्या जातात. आपण या ठिकाणी पाहू शकता की ही गोपरिक्रमा या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही तयार केलेली आहे. हिचा मुख्य उद्देश हा आपल्या प्रकल्पातील सहवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी यांचा प्रचार प्रसार हा होणे एक आहे. कारण अलीकडे देशी गो पालन करण्यासाठी अनेक शेतकरी तयार होत असतात, परंतु त्यांना सहवाल, राठी असेल किंवा रेड शिंदे असेल यातील डिफरन्स कळत नाही किंवा ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रॉस केले जातात आणि त्या गायी शेतकऱ्यांना देशी गाय म्हणून विकल्या जातात. तर आम्ही इथं प्युअर जाती शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न ह्या गोपरिक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे. आता सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून खूप चांगले गायींचे फोटो दाखवले जातात आणि त्या माध्यमातून शेतकरी गायी खरेदी करत असतो आणि त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्यांची फसगत होते. ती फसगत टाळण्यासाठी आम्ही हे सगळं गायींचे डेमॉन्स्ट्रेशन ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून उभा केलेले आहेत आणि त्यांना त्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन सहवाल गाय असेल किंवा
आपल्या बाकीच्या रेड सिंधी गाय असेल, थारपारकर असेल, राटिया असेल, ह्या कशा ओळखल्या पाहिजेत, त्यांचं सिलेक्शन कशा प्रकारे केले पाहिजे, गायी सिलेक्ट करत असताना कुठल्या टेस्ट घेतल्या पाहिजेत, या सर्वांचं ट्रेनिंग आम्ही ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो. देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र हे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे येथे आहे. ह्या प्रकल्पाशी संपर्क साधण्यासाठी खालील पत्त्यावरती आपण नक्की संपर्क साधा. आमचं फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे, तसेच आमची वेबसाईटसुद्धा आहे. त्यावरती संपर्क साधून आपण आपल्याला जी माहिती असेल ती मिळवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.